किती सूरन किती तराणे गोळा करतो, जो कंठाशी अख्खे गाणे गोळा करतो. महाराष्ट्र नव्हे, विदर्भ नव्हे, संपूर्ण या मराठी प्रांतामध्ये आपल्या वेगळ्या सादरीकरणासाठी आणि तरन्नुम कवितेसाठी, गझलेसाठी प्रसिद्ध असलेले गजाननमध्ये मला माहिती नाही ते आमच्या मुशेऱ्यामध्ये कसे आलेत, पण मी त्यांची माफी मागतो की तरन्नुम त्यांचे ऐकणं म्हणजे एक मजा असते, कविता ऐकणं म्हणजे कशी असावी, गेय कविता कशी असावी याचे सुंदर उदाहरण गजाननमध्ये आहेत. परंतु काही मर्यादा असल्यामुळे मी त्यांची माफी मागतो आणि त्यांना जसं सादर करता येईल या चौकटीमध्ये बसून, कारण गझल काय हा चौकटीचा प्रकार आहे, त्यामुळे ही चौकट मान्य करून आपण पुढे जाऊया. मी गजानन भाऊंना विनंती करतो की त्यांनी यानंतर आपली गझल सादर करावी. की हासरा हासरा चेहरा पाहिजे, वा वा, हासरा हासरा चेहरा पाहिजे, वेदना मुक्त सारी धरा पाहिजे. वा, हासरा हासरा चेहरा पाहिजे, वेदना मुक्त सारी धरा पाहिजे. गावगाळा जरी भोवताली असे, वा वा, गावगाळा जरी भोवताली असे, वा. एक हृदयातला सोयरा पाहिजे, वा. एक हृदयातला सोयरा पाहिजे. वा वा, हासरा हासरा चेहरा पाहिजे. पाहिजे. एक सुटा शेर घेतो इरशाद. की तो बाप झोपलेला, तो बाप झोपलेला खोलीत अडगडीच्या, वा, तो बाप झोपलेला खोलीत अडगडीच्या. डॉगीस हिंडण्याला ती शानदार गाडी, डॉगीस हिंडण्याला ती शानदार गाडी. मी बांधतो नव्याने माडीवरून माडी, वा, वा. मी बांधतो नव्याने माडीवरून माडी. की लुगड्यास लाख गाठी पाडून माय मेली, वा वा, लुगड्यास लाख गाठी पाडून माय मेली. पत्नीस हरगडीला रंगीबिरंग साडी, मी बांधतो नव्याने माडीवरून माडी, वा वा, मी बांधतो नव्याने माडीवरून माडी. भुकेचा जर प्रश्न कुणाला, भुकेचा जर प्रश्न कुणाला कधीच येते पडला नसता. भुकेचा जर प्रश्न कुणाला कधीच येते पडला नसता. भाकरीला चोरण्याचा गुन्हा कधीही घडला नसता. भुकेचा जर प्रश्न कुणाला कधीच येते पडला नसता. भाकरीला चोरण्याचा गुन्हा कधीही घडला नसता. आणि घोषणांच्या खतपाण्याने जर का सिंचन झाले असते, घोषणांच्या खतपाण्याने जर का सिंचन झाले असते, रोज रोज मग वावर धुरा फासावरती चढला नसता. रोज रोज मग वावर धुरा फासावरती चढला नसता. आणि एक गझल घेतो छोटी. की रे ढगा तू मला का असा टाळतो, रे ढगा तू मला का असा टाळतो. आसवांनी पिके रोज सांभाळतो, आसवांनी पिके रोज सांभाळतो. की गाव हे कोरडे शेतही कोरडे, गाव हे कोरडे शेतही कोरडे. फक्त शहरावरी सांग का भाळतो, फक्त शहरावरी सांग का भाळतो. वा वा, रे ढगा तू मला का असा टाळतो, वा आसवांनी पिके रोज सांभाळतो. वा, तू बनवतो म्हणे पावसाळा नवा, तू बनवतो म्हणे पावसाळा नवा. वा, घोषणांनी तुझा बाप कंटाळतो, वा, घोषणांनी तुझा बाप कंटाळतो. रे ढगा तू मला का असा टाळतो, रे ढगा तू मला का असा टाळतो. वा, आणि पुढचा शेर आहे की विस्तवाशी घरोबा आता मांडला, अच्छा, विस्तवाशी घरोबा आता मांडला. हा सुका गारवा बघ मला जाळतो. वा, रे ढगा तू मला का असा टाळतो, रे ढगा तू मला का असा टाळतो. आणि शेवटी बघा की बैल माझा सखा दैवतासारखा, अच्छा, बैल माझा सखा दैवतासारखा. शेवटी शेवटी तोच कुरवाडतो, वा, शेवटी शेवटी तोच कुरवाडतो. रे ढगा तू मला का असा टाळतो, वा. आसवांनी पिके रोज सांभाळतो, आसवांनी पिके रोज वा, वा, वा. सांभाळतो. धन्यवाद.
या संमेलनाचे संमेलनाध्यक्ष वैभव जोशींचा सुद्धा फार सुंदर शेर आहे की फक्त एका भाकरीचा प्रश्न आहे, फक्त एका भाकरीचा प्रश्न आहे, शल्य हे की नेहमीचा प्रश्न आहे. हा जो नेहमीचा प्रश्न आहे त्याभोवती फिरणारी माणसाचं जीवन आहे आणि त्यामधून असे शेर जन्माला येतात. विजय आवळांचा फार सुंदर शेर गजानन भाऊ तुमच्या निमित्त आम्हाला आठवला इथं की मी मैफिलीत माझ्या बेधुंद गात नाही, मी मैफिलीत माझ्या बेधुंद गात नाही, अद्याप दुःख माझे ताला सुरात नाही, अद्याप दुःख माझे ताला सुरात नाही. पुढल्या वेळी तुमचं जे दुःख आहे आपण ताला सुरात सादर करण्याची विनंती आयोजकांना करू.